संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट सध्या मोठ्या पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय। चित्रपटाचा क्लायमॅक्स सीनमुळे प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर पडतायत। छावाच्या निमित्तानं अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। या मालिकेत संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आलेला नव्हता, त्यामुळे ही मालिका गुंडाळण्यात आली होती का, त्यासाठी कुणाचा दबाव होता का, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। त्यावर अमोल कोल्हेंनी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले। होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा माझ्यावरती दबाव होता, असा खुलासा अभिनेता अमोल कोल्हे यांनी केलाय। मालिका टीव्हीवरती दाखवायची असल्यास टीव्हीसाठीच्या विशेष नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं। त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सीन न दाखवण्याचा माझ्यावरती दबाव असल्याचं ते म्हणाले। याचे डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर टेलिव्हिजनला स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर, ज्याला आम्ही SNP म्हणतो, त्या SNPचा नक्कीच काही गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला मालिका ही दाखवावी लागते। या मालिकेमध्ये हिंसाचार असेल, या मालिकेमध्ये रक्त किती प्रमाणात दाखवायचं, या मालिकेमध्ये ऑब्सिनिटी येऊ नये, या सगळ्या गाईडलाईन्स असतात। टीव्ही नियमावलीशिवाय आणखीन एक दबाव असल्याचं कोल्हेंनी सांगितलं। तो दबाव म्हणजे नैतिकतेचा, असा दावा सुद्धा कोल्हेंनी केलाय। टेलिव्हिजन करत असताना 2+ मार्केट समजलं जातं, म्हणजे 2 वर्ष वयाच्या वरच्या मुलापासून या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर या सगळ्या दृश्यांचा काय परिणाम होईल याची एक नैतिक जबाबदारी नकळत चॅनेलवर, निर्मात्यांवर ही संपूर्णपणे असते। छत्रपती संभाजी महाराजांवरती सलग 40 दिवस झालेला अत्याचार टीव्हीवरती दाखवणं आमच्या नैतिकतेत बसत नव्हतं, असं सांगतानाच मला ट्रोल करणाऱ्यांना नेमकं काय पाहायचं होतं, असा संतप्त सवाल सुद्धा कोल्हेंनी केलाय। तुम्हाला काय पाहायचं होतं? छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं? कशासाठी पाहायचं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला? खरं तर अमोल कोल्हेंना स्पष्टीकरण देण्यामागचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावरती कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी या टीव्ही मालिकेची चर्चा आहे। या मालिकेचा शेवट विशिष्ट प्रकारे का करण्यात आला, असा सवाल या सोशल मीडियावरती केला जातोय। तसंच त्यामागे शरद पवारांचं कारणही सांगितलं जात आहे। त्याला कोल्हेंनी हे उत्तर दिलंय। माननीय पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा, अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं। किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती। पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये, जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं। अमोल कोल्हेंच्या या स्पष्टीकरणावरून राजकारण रंगलं नाही तरच नवल। कोणी दबाव आणला त्यांनी स्पष्ट करावं ना, त्यांनी स्पष्ट करावं कोणी दबाव आणला। ते काय आमच्या पार्टीत नाही आहे, त्यांच्या कोणी काय त्यांच्याकडून त्यांच्या पार्टीतल्या अंतर्गत दबावला का बाहेरून दबाव आला। मला वाटतं असं काहीतरी कोड्यामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी ते स्पष्ट करावं, स्पष्ट सांगावं कोणाचा दबाव होता, काय दबाव होता म्हणून। झालंय असं की उतेकरांच्या छावा चित्रपटाने संभाजी महाराजांचं बलिदान जे दाखवलं त्यामध्ये सर्व थिएटर गहिवरतं आणि या माध्यमातून ब्लॉकबस्टर छावा चित्रपट ठरतो आणि 300 कोटीच्या घरात जातो आणि ही मळमळ आणि जळजळ साहजिकपणे संबंधित अभिनेत्यामध्ये येणं साहजिक आहे। त्यामुळे इतक्या उशिरा त्यांना साक्षात्कार झाला। एक विशिष्ट विचारसरणीकडून एक ट्रोलर गँग ही अचानक मध्ये येते आणि ही ट्रोलर गँग एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आपल्याला सजगपणे याचं खंडन करणं तितकंच गरजेचं आहे। म्हणून आजचा हा व्हिडिओ। अमोल कोल्हेंच्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद थांबणार की आणखीन वाढणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।